मंडळी, तुकाराम मुंडेंनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक प्रामाणिक अधिकारी शेकडो माफियांवर कसा भारी पडू शकतो। दुधात भेसळ करणाऱ्या नराधमांचा ज्या प्रकारे पर्दाफाश होतोय, त्यातून दूध भेसळीचं एक अतिशय भेसूर वास्तव या महाराष्ट्राच्या समोर येत आहे। ज्या दुधावर आपल्या घरातल्या तान्हुल्या बाळांचं पोषण अवलंबून असतं, ज्या दुधाचा आईबाप मोठ्या विश्वासानं आपल्या लेकरांना घोट देतात, त्या दुधात युरिया, डिटर्जंट, शॅम्पू, तेल आणि घातक रसायनं टाकली जात आहेत। 4 पैशांच्या हव्यासापोटी या गिधाडांनी महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये कॅन्सरच्या फॅक्टऱ्या उघडल्यात। फॅक्टऱ्या दुधात विष कालवण्याचं हे पाप गेली अनेक वर्ष राज्यात बिनबोभाट सुरू होतं। कारवाईच्या नावावर फक्त तोंडदेखली नाटकं व्हायची। म्हणून या माफियांची हिंमत एवढी वाढली की राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपलं जाळं पसरवलं। ज्या ज्या जिल्ह्यातून या शहरांना दूध पुरवलं जातं, तो अख्खा जिल्हा या नराधमांनी काबीज केला होता। अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बडे बडे मासे यात अडकलेले आहेत। पण तुकाराम मुंडेंनी एफडीएची सूत्र हाती घेताच या माणसानं माफियांच्या साम्राज्याला असा सुरुंग लावलाय की अख्खी सिस्टीम हादरली आहे। आकडा ऐकायचा आहे, 31 कोटींचा मुद्देमाल जप्त आहे। 20,000 लिटर कृत्रिम दूध जागेवर नष्ट केलंय। 26 जणांवर गुन्हे दाखल आहेत। 13 बडे माफिया गजाड आणि 5 अन्न परवाने थेट निलंबित करण्यात आलेले आहेत। 2 लाख लिटरचा तुटवडा निर्माण झाला। आणि दुर्दैव बघा, या विष कालवणाऱ्या राक्षसांमध्ये दूध संघावर चेअरमन म्हणून काम मिरवणारी पांढरपेशी माणसं सुद्धा आहेत। यापेक्षा वाईट काय असू शकतं? हे लोक बेईमान होत आहेत। दुधाच्या या बड्या माफियांच्या नरडीला हात घालणं सोपं नाहीये। तुकाराम मुंडेंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून खूप मोठी रिस्क घेतली आहे। पण कसलीही तमा न बाळगता त्यांनी आणि त्यांच्या टीमनं जी हिंमत दाखवली आहे, त्याला या महाराष्ट्राचा कडक सॅल्यूट आहे। एक जबाबदार माध्यम म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही त्या लढाईमध्ये त्यांच्या सोबत आहोत, पूर्ण ताकदीनं आहोत। आता सामान्य माणसांना, निष्पाप मुलांना विष पाजणारे हे राक्षस कुठल्याही पक्षाचे असू द्या, कितीही बडी झेंडा असू द्या, किंवा त्यांचा आशीर्वाद देणारे त्यांचे आका कितीही मोठे असू द्या, व्यवस्थेतल्या भ्रष्ट लाचखोरांना आणि नराधमांना आता कसलीच माफी मिळता कामा नये। मुंडे साहेब, मागे हटू नका। त्यांचे बुरखे टरा टरा फाडा। हा अख्खा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातली प्रत्येक आई आणि प्रत्येक प्रामाणिक माणूस तुमच्या सोबत उभा आहे। कारण हा प्रश्न या महाराष्ट्राच्या आरोग्याचा आणि भविष्याचा। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी रविकांत तुपकर आहेत, शेतकरी नेते। खूप खूप स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत आहेत। सागरजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत ऊर्जा दूध, जे आपण सगळ्यांना माहिती आहे, एक मोठा ब्रँड आहे, त्याचे चेअरमन प्रकाश कुतवळ सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत। आणि सातत्यानं या विषयाच्या संदर्भात आवाज उठवणारे देवदत्त निकमजी सुद्धा आहेत, जे पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत। तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। मी चर्चेची सुरुवात देवदत्तजी तुमच्यापासूनच करणार आहे, ते याच्यासाठी की गेल्या काही दिवसामध्ये एफडीएनं जी कारवाई केली, त्या कारवाईच्या नंतर असं लक्षात येत आहे की दूध पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमच्या परिसरातून जे विश्वासानं दूध यायचं, त्या विश्वासाचा विश्वासघात करणारी मंडळी तुमच्या परिसरामध्ये माफिया बनून फिरत होती। हे वास्तव कधीच तुमच्या कुणाच्या लक्षात आलं नाही? नमस्कार। नमस्कार। ही वस्तुस्थिती खरी आहे आणि आमच्या तालुक्याची, परिसराची एवढी नाचक्की झालेली आहे, आमची खूप मोठी मानहानी झाली की आमच्या तालुका, आंबेगावचा परिसर, जुन्नर शिरूरचा परिसर, छत्रपती शिवरायांची भूमी, माऊलींची, तुकोबरायांची भूमी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकर आंबेगावच्या परिसरामध्ये, आणि आज तिथं हे ज्या पद्धतीची दुधाची भेसळ केली जाते आणि हे जे सापडले जातात, त्याबद्दल प्रथमतः
एफडीएचं आणि आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांचं मनापासून आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे यापूर्वी या परिसरामधले जे आरोपी आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, हे भेसळ करताना सापडलेत. परंतु ज्या पद्धतीनं TN शेषन आले, आचारसंहिता निवडणुकीची कळली, तसं मुंडे साहेब आले आणि एफडीए कोणाला कसं सरळ करू शकते याच्यामध्ये प्रशासनाचं आणि राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आणि जे भेसळखोर आहेत यांना राजकीय पाठबळ मिळाल्यामुळे हे सगळं घडतं. एक उदाहरण म्हणून सांगतो की आरोपी जो आहे हिंगे असेल, संदीप लोढा असेल, संदीप लोढावरती मंचर पोलीस स्टेशनला 2005, 2020, 2026 ला आता तिसरा, पारनेर पोलीस स्टेशनला 2018 या 4 वेळा त्याला गुन्हे त्याच्यावरती दाखल झालेले आहेत. आणि हे माहीत असून देखील तो निर्दोष राजरोसपणे इथं फिरतोय, वावरतोय. म्हणजे हा कोणाच्या तरी पाठबळाशिवाय कुणाच्या आशीर्वादानं फिरतायत हे सगळेजण? कुणाशी संबंधित आहेत ही लोक? हे महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे. कारण यांचे आका जे कोणी बसलेले असतील, जे आतापर्यंत वाचवत होते, या सगळ्यांना वारंवार सराईतपणे हे गुन्हे करणारे लोक आहेत, तरी सुद्धा त्यांना कोण वाचवत आहे हा सवाल आहे. आज आपणा सर्वांच्या समोर एक गोष्ट प्रामुख्याने आली असेल निदर्शनात की महाराष्ट्रामधल्या अनेक राज्यातील लोकप्रतिनिधींना, आमदारांनी विधान परिषदेत, विधानसभेत आवाज उठवला. परंतु एक खेदाची बाब आहे की आमच्या तालुक्याच्या आमदारांनी हा विषय विधिमंडळात मांडला नाही. हे सगळ्यात आम्हाला शर्मेची बाब त्या ठिकाणी वाटते. ते याच्यावर का बोलले नाहीत. नंबर 2 की जिल्हा दूध संघाला जे संचालक आहेत, जे अध्यक्ष म्हणून होते, त्यांचा सक्का पुतण्या याच्यामध्ये आरोपी म्हणून त्याच्यामध्ये तो सिद्ध झालेला आहे. त्याच्याकडे माल सगळा सापडलेला आहे. त्याचबरोबर जो लोढा आहे हा राजरोसपणे जे जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत विष्णू हिंगे यांच्या समूहेत कंटिन्यू त्या ठिकाणी असतो. जिल्हा दूध संघाचं कात्रचं जे इथं शीतकरण केंद्र आहे तिथल्या गेस्ट हाऊसला यांचा दोघांचाही मुक्काम असतो. त्याचे CCTVचे तुम्ही जर पाहिलेत, रिकव्हरी जर घेतली तर त्याच्यामधून हे सगळं निदर्शनास येईल की यांना प्रोटेक्शन देणारी हीच लोक आहेत. कारण आज एक जण ZP वरती, पंचायत समितीवरती, वेगवेगळ्या पदावरती काम करणारी ही लोक आहेत. यांना राजकीय वरदा कुठल्या पक्षाचे आहेत? आता हिंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजितदादा पक्षाचे. आम्ही एक क्लिप दादांची दाखवली की दादा जर असते आज तर दादांचं त्यावेळेचं स्टेटमेंट आहे काही यांना एकेकाला सरळ केल्याशिवाय, स्वतःसारख्यांना तोडवल्याशिवाय, ठोकल्याशिवाय सोडू नका, अशा प्रकारचं वक्तव्य दादांचं होतं. त्याच पक्षाचा याच्यामध्ये याला सगळ्यांना संरक्षण देतो. यांच्या स्वतःच्या डेऱ्या आहेत. हा माल जातो कुठं, हा पहिला सवाल आहे आमचा. बर, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणालात की तुमच्या आमदारांनी याच्याबद्दल कुठलाही प्रश्न उपस्थित केला नाहीये. त्याचं कारण काय असावं? त्यांच्या संबंधित हे लोक आहेत म्हणून हे बोलत नाहीत त्याच्याबद्दल? दूध संघ कुणाच्या ताब्यात आहे? मला हे महाराष्ट्राला आज सांगायचं आहे. या सगळ्यातली दुर्दैवी बाब काय माहितीये? हे कुठले तरी गुन्हेगार, टपोरी, छपरी लोक येऊन किंवा 4 पैशासाठी आलेले लोक येऊन जर अशा प्रकारच्या या काळ्या धंद्यामध्ये असतील, लोकांच्या जीवाशी खेळत असतील ना, आपण समजू शकतो हे गुन्हेगारच आहेत. पण जे लोक गेली अनेक वर्ष दुधामध्ये काम करतायत, विश्वासानं काम, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतायत, ते सुद्धा बेईमानी करत असतील तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? देवदत्तजी, आम्ही 7 तारखेला ज्यावेळी सर्वपक्षीय लोक एकत्र जमलो, प्रेस घेतली, आम्ही आमदारांना जाहीर प्रेस मधून सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये आपल्या तालुक्याची बदनामी होती. जर आपल्या तालुक्याला हा जर कलंक लागला, ह्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरच्या परिसरात ह्या भेसळ करणारी लोक येत आहेत, तर उद्याच्या काळामध्ये इथल्या शेतकऱ्यांचं दूध कुणी घेणार नाहीत. लोकांना मुख्य उत्पन्नाचं जे साधन आहे, दुधापासून 2 रुपये मिळतात, ते थांबेल. आणि म्हणून त्यांनी एक पत्र एफडीएच्या आयुक्तांना तुकाराम मुंढे साहेबांना द्या. जो कोणी असेल, माझ्या जवळचा असू, माझ्या पक्षाचा असू, नाही तर कुठलाही असू, त्याच्यावर कारवाई करा. आणि विधिमंडळामध्ये तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. परंतु सुरेश अण्णा धस असतील, योगेशजी टिळेकर असतील, त्याचप्रमाणे जितेंद्रजी आव्हाड असतील, या सर्वांनी याच्यावरती आवाज त्या ठिकाणी, आज गोपीचंदजी पडळकर पण त्यावरती बोलले, विक्रम पासपुत यांनी हा विषय मांडला. मग सगळे जर बोलत असतील तर ज्या तालुक्याची बदनामी झाली तिथले आमदार का बोलत नाही? आम्हाला माहित नाही तुमचे आमदार कोण आहेत. तुम्हाला सगळं माहिती आहे. आमचे आमदार दिलीपराव वळसे पाटील. बरं, दिलीपराव वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहेत. ठीक आहे, आपण
दिलीपराव वळसे पाटील जर हा कार्यक्रम बघत असतील बडे मुद्दे, तर त्यांनी फोन करावा आणि आपली बाजू मांडावी. ते का बोलत नाहीत आणि या माध्यमातून त्यांनी भूमिका मांडावी, आपण त्यांना विनंती करूया. रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत. रवी भाऊ, या महाराष्ट्रामध्ये खरं तर शेतकरी 1 लिटर दूध निर्माण करण्यासाठी किती कष्ट करतो हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात कष्टाचा धंदा जर काय असेल, सगळ्यात कष्ट जर कशाला लागत असतील तर ते दूध निर्मितीला लागतात. कारण 24 तास काम करावं लागतं शेतकऱ्याला. पण शेतकऱ्याच्या नावावरती गब्बर होऊ पाहणारे हे जे कोणी लोक माफिया इथे उभे राहिलेले असतील, ह्या माफिया असे एका रात्रीत निर्माण झाले असतील का? कुणाच्या तरी पाठबळावर हे उभे राहिले असतील ना. राजरोसपणे इतकी वर्ष का सुरू होतं? कोण जबाबदार आहे या सगळ्याला? नाही, ते कुठल्या तरी एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे की पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. तसं सरकारमधल्या लोकांनी ठरवलं, सरकार सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर दुधात काय कशातच भेसळ करायची हिंमत या लोकांची होऊ शकणार नाही. पण देवदत्त निकमाने जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. हे भेसळ करणारे जे पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर आहेत, हे मंत्र्यांचे बगलबच्चे आहेत, हे आमदार खासदारांचे राईट हँड लेफ्ट हँड आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाखाली हे भेसळ करतात आणि सरकारचं प्रत्यक्ष याला पाठबळ आहे. त्याच्यामुळे ही सगळी हिंमत होते. दुसरी बाजू यातली आपण एक समजून घेतली पाहिजे की दुधाचा धंदा हा शेतकऱ्याला जोडधंदा आहे म्हणून ते आत्महत्या करायचे थांबलेत. दुधाचा धंदा जर शेतकऱ्याचा बंद झाला तर आज दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतात, उद्या 100 शेतकरी आत्महत्या करतील असं चित्र आहे. छोटे शेतकरी जे आहेत ते निव्वळ दूध धंद्यामुळे तकलेले आहेत. माझ्या वडिलांनी पण 40 वर्ष दुधाचा धंदा केला, मी पण दुधाचा व्यवसाय केला. मला माहिती आहे दुधाचा व्यवसाय करणं किती कठीण परिस्थिती आहे. 22-25 वर्षाचा तरुण म्हाताऱ्या माणसासारखी त्याची अवस्था होते. एवढे कष्ट त्याच्यामध्ये आहेत. एखादी म्हैस गेली, वारली, ती खर निघाली, तिनं दूध नाही दिलं तर लंब व्हायचा कार्यक्रम आहे. म्हणजे या भेसळीवाले फक्त म्हणजे ग्राहकाचंच नुकसान करतात असं नाही, तर शेतकऱ्याचे दर पाडण्याचं पण ते काम करतायत. कारण जेवढं दूध महाराष्ट्रात उत्पादित होतं तेवढं भेसळ केल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात दूध तयार करतात आणि दूध एक्सेस झालं की दुधाचे दर पडतात. हा झाला शेतकऱ्याचा भाग. दुसरा भाग ग्राहकांच्या बाबतीमध्ये मला सांगायचं आहे, ग्राहकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम करतायत. याच्यामध्ये जो कायदा आहे विलासजी, हा कायदा असा आहे, केवळ भेसळ आढळली तर फक्त 6 महिने शिक्षा व 1 लाखापर्यंतचा दंड आहे. यांच्यावर 10 काय 20 केसेस जरी झाल्या तर हे काही जुमानत नाही त्याला लोक. त्याच्यामुळे याला शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे. यांनी कायद्यात काय म्हटलंय, नवीन कायदा, गंभीर इजा झाल्यास 6 वर्ष कारावास व 5 लाख दंड. म्हणजे गंभीर इजा करून घ्यायची, गंभीर इजा झाल्यावर हे सगळं करणार. मृत्यू झाल्यास जन्मठेपेपर्यंत 10 लाख दंड. माझं म्हणणं आहे की भेसळ निघाली की याला जन्मठेप करा ना. हो, कायदा कडक करणं कारण गरजेचं आहे. माणूस स्लो पॉइझनिंग आहे हे. माणूस काय लगेच मरत नाही, हळूहळू मरतो, कॅन्सर होऊन मरतो. आणि मग कॅन्सर कशामुळे झालंय कसं करणार आहे? अगदी बरोबर आहे. तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी आले म्हणून महाराष्ट्राला कळलं की भेसळीचं प्रमाण अन्न औषध प्रशासनामध्ये किती आहे. जर तुकाराम मुंडे साहेब आले नसते तर आपण काय खात राहिलो असतो. त्यामुळं तुकाराम मुंडे साहेबांची बदली करण्यासाठी यांनी 250 कोटी रुपये जमा केले. तुकाराम मुंडे साहेबांना हे खातं परमनंट ठेवलं पाहिजे. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी असला तर प्रत्येक खात्यामधली सफाई होईल. लक्षात ठेवा, काय होतं, हे सगळे लोक हप्ते देतात वरिष्ठ लोकांना, हे सगळे हप्ते मंत्र्यांपर्यंत जातात, सगळ्यांची चैन होते. यांना लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही. या सगळ्या भेसळीमुळे, त्याचा तुम्ही उल्लेख केला, युरियाचा उल्लेख केला, स्टारचा उल्लेख केला, तुम्ही जे सगळं सांगितलं ते बरोबर आहे. कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. कर्करोगाचं प्रमाण मेट्रो सिटीमध्ये जास्त वाढलेलं आहे. कारण मेट्रो सिटीमध्ये काही दूध तयार होऊन लगेच ग्राहक, उत्पादक टू ग्राहक मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये उत्पादक टू ग्राहक असं दूध मिळतं म्हणून तिथं ते प्रमाण कमी आहे. पण नागपूर घ्या, पुणे घ्या, मुंबई घ्या, इथं कर्करोगाचं प्रमाण वाढलंय. कारण सगळं भेसळीचं दूध मार्केटमध्ये येत आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी जी भूमिका घेतली याला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलं पाहिजे, सरकारने पाठबळ दिलं पाहिजे. आणि दुर्दैवानं 4-5 आमदार सोडले तर एकाला सुद्धा या प्रश्नाशी काही घेणं देणं नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे नाही, पण सगळ्यांना मतांशी घेणं देणं आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं मत सगळ्यांना हवं आहे. दूध भेसळ आढळली तर फाशीची आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करा, अशी आमची मागणी आहे. आणि मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे. आज आपण आपल्या शरीराच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने सजग झालोय. आपण पाणी सुद्धा आज कुठल्या मिनरल वॉटर पिण्याचा प्रयत्न करतो. गरीबातला गरीब माणूस सुद्धा प्रयत्न करतो की बाबा मी दवाखान्यात जाऊन काही पैसे घालण्याच्या ऐवजी मिनरल वॉटर जर मी ते प्यायलो तर माझं आरोग्य चांगलं आहे. आम्ही पाणी प्यायचं मिनरल वॉटर आणि दूध मात्र ह्यांनी विष काढून आम्हाला द्यायचं.
हा जो खेळ सामान्य माणसाच्या जीवाशी सुरू आहे ना, म्हणून ही चीड आहे. आज आपण आपल्या लहान बाळांना घरामध्ये किती विश्वासानं, कारण त्यांचं पोषण त्याच्यावरती अवलंबून आहे, त्या बाळाला आपण आपल्या हातानं देतोय हे, आणि त्याच्यामध्ये हे 4 पैशासाठी अशा प्रकारचे नराधम काम करत असतील तर त्यांच्यावरती, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रकाशजी आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, मला माहिती आहे या महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दूध व्यवसायाचं राहिलेलं आहे. इथला जो दूध व्यवसाय आहे तो आर्थिक कणा आहे या महाराष्ट्राचा, याची जाणीव आम्हाला आहे. लोकांचा विश्वास सुद्धा आहे. लोक डोळे झाकून विश्वास ठेवत आतापर्यंत आलेले आहेत. पण मला आज एक गोष्ट चिंताजनकपणे तुम्हाला विचारायची आहे. सर, खरंच या क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक वर्ष काम करताय, हे इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं याची कल्पना तुम्हाला होती का? हे कधीपासून झालेलं आहे, सांगू शकाल का? विराजजी नमस्कार. नमस्कार. एक तर दूध भेसळीचं समर्थन आम्ही करणारच नाही. दूध भेसळीवाल्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायला नाहीच पाहिजे, त्याच्यावर कडक शासन व्हायलाच पाहिजे. पण आज जी परिस्थिती समोर सुद्धा नाही, कारण आम्ही रात्रंदिवस या ब्रँडचं ज्यावेळेस काम करतो, लोकांच्या आरोग्याशी आम्हाला ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा संबंध आहे, त्यावेळेस आम्हाला तितक्याच हे संदीप हा बोला येतोय आवाज. हे झाले आवाज. बोला सलग बोला. प्रकाशजी, येतोय तुमचा आवाज, बोला. आम्ही सुद्धा या गोष्टीमध्ये अतिशय म्हणजे आम्हालाही खूप लय वाईट वाटतं की या परिस्थितीचं हे भेसळ वगैरे हे असेल, याचं मुळीच समर्थन नाही. मुंडे साहेब आल्याच्या नंतर याला खरं तर या सगळ्या गोष्टींना ज्या प्रमाणामध्ये याच्यावर कारवाई यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. ही एक गोष्ट या भेसळखोरांना फावलेली आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने मुंडे साहेबांनी आल्याच्या नंतर याच्यावर काम केलं, कडक कारवाया केल्या आणि याच्यावर अलर्टनेस आणला, तो जर यापूर्वीच आला असता तर या लोकांची इथपर्यंत मजल गेली नसते. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षा, तुपकर साहेब आता बोलले, शिक्षा पूर्वी होती, त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली असती तरी पण इथपर्यंत नाही. तर काही प्रमाणामध्ये या ज्या पद्धतीने कडक तपासणी व्हायला पाहिजे होती, खाली ज्या पद्धतीने वचक पाहिजे होता, तो कमी पडल्यामुळे ह्या लोकांच्या गोष्टी फावल्या गेला, असं आज तरी आमचं मत आहे. ठीक आहे. अगदी तुम्ही जे म्हणताय त्याच्यात निश्चितपणे तथ्य आहे की जर याआधी कारवाई झाली असती तर हे गेली अनेक वर्ष जे सुरू आहे ते लोकांच्या पोटामध्ये गेलं नसतं. आज जेव्हा कारवाई होते तेव्हा लोकांना खाडकन डोळे उघडतायत की आपण काय येत होतं आपल्यापर्यंत. आज प्रत्येक गोष्टीच्या बद्दल संशय निर्माण होतोय आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना आळा बसणं गरजेचं आहे. पण सागरजी, तुम्ही अनेक वर्ष या दूध व्यवसायामध्ये काम करताय, ही जी विषवल्ली आहे या क्षेत्रातली, ही विषवल्ली काढून टाका याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सातत्यानं आवाज उठवलेला आहे. परवा तर तुम्ही तुकाराम मुंडेंचा दुग्धाभिषेक घातला की हे खूप गरजेचं होतं. का तुम्हाला असं वाटतं की हे म्हणजे ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्या पद्धतीनं हे इतकं मोठं होतं, इतकं मोठं आहे खाली, इतकं पसरलंय हे सगळं की ते उखडून टाकणं गरजेचं बनलं होतं? मुळामध्ये सर विषय असा आहे की तुम्ही आज एकदम चांगल्या विषयामध्ये हात घातलाय, त्याबद्दल मी पहिला तुमचं अभिनंदन करतो. मी इथं आदरणीय आमचे सहकारी रविकांतजी तुपकर साहेब आहेत, त्यांच्या समोर सांगतो की मी चळवळीत 2015ला माझी सुरुवात झाली आणि त्यावेळी आम्ही मान तालुक्यामध्ये एक मोठी दूध परिषद मी घेतलेली. त्या दूध परिषदेसाठी मान तालुक्यामध्ये मी 15 दिवस मुक्काम केलता आणि त्या 15 दिवस माझ्यासोबत आदरणीय रवी भाऊ सुद्धा होते. आम्ही दोघांनी मिळून मोठी दूध परिषद तिथं घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंतचा दूध ह्या व्यवसायाशी संबंधित असणारे वेगवेगळे लढे आम्ही त्या ठिकाणी लढतोय. आज कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माझ्यावरती दूध आंदोलनाचे 4-5 गुन्हे आहेत, आम्ही आंदोलन करतोय. आणि ह्या निमित्तानं आम्हाला ज्यावेळी आता कळालं की दुधामध्ये भेसळ काय, सर आजचा विषय नाही, गेली कित्येक वर्ष हा चाललेला एक मोठा असा गंभीर विषय आहे. बर. आणि आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांनी ह्याच्यामध्ये हात घातला आणि जे दूध भेसळ माफी आहे त्यांना जी चपराक मारली, त्याबद्दल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मध्ये एक सन्मान जागृत झाला. शेतकऱ्यांना वाटलं की बाबा आता कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल आणि म्हणून
हा जर विषय बघितला तर एवढा खोल विषय आहे की आमचं सरळ सरळ म्हणणं आहे की जे हे माफिया आहेत, भेसळ माफिया आहेत, ह्या भेसळ माफियांच्या वरती मर्डर ऑफ अटेम्प्ट खऱ्या अर्थानं लावला पाहिजे, मनुष्यवधाचा गुन्हा ह्यांच्यावरती दाखल केला पाहिजे. कारण तुम्ही जसं म्हणलात तसं हे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळतात, शेतकऱ्यांची सुद्धा खेळतात. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा जर विचार केला तर तुम्ही आज बघा की आपण जर मार्केटमध्ये गेलो, शहरामध्ये गेलो, तर आज प्रत्येक लहान मुलाला सगळ्यात त्याच्या जेवणातला आवडता पदार्थ मटन, चिकन नंतर कुठला असेल तर तो पनीर आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की पनीर खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस चिकन खाणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त साहेब या ठिकाणी वाढलेली आहे. आणि पनीरमध्ये अॅनालॉग नावाचं एक पनीर येतं जे फक्त आपल्याला 160 ते 170 रुपये प्रति केजी ह्या हॉटेलवाल्यांना ही भेसळवाले विकतात. म्हणजे विचार करा, ते पनीर चांगलं दिसावं म्हणून त्याच्यामध्ये स्टॅबिलायझर एजंट, त्या ठिकाणी इमल्सिफायरचे एजंट मिक्स करतात आणि 160 ते 170 रुपयाचं पनीर त्या ठिकाणी ते त्या हॉटेलवाल्याला देतात. आणि त्यातून होतं काय हो, त्यातून खऱ्या अर्थानं आपण बघतोय की लाखो जीवांचं त्या ठिकाणी खेळण्याचं काम ही माणसं करत आहेत. आणि दुधात काय माणसांना काय मारण्याचं मिसळतायत काम हे दुधात काय काय मिसळतायत हे माफिया? साहेब, हे दुधामध्ये आपण बघतोय की दुधामध्ये त्या ठिकाणी चांगली फॅट यावी म्हणून पाम ऑइल मिक्स करतात, दुधाला त्या ठिकाणी चांगली फॅट यावी म्हणून युरिया मिक्स करतात, त्यामध्ये दुधामध्ये ते डिटर्जंट मिक्स करतात, दुधामध्ये आपण बघतोय की ते शॅम्पू सुद्धा मिक्स करतात. तुम्हाला सांगतो पाम ऑइलचं सुद्धा मोठ्या जास्तीत जास्त प्रमाण या ठिकाणी ते मिक्स करतात. त्याच्यामुळे आपल्याला जर समजा तूप आणायचं असेल, तुपाची क्वालिटी मिळायची असेल, जर पाम ऑइल त्यात मिक्स केलं तर भोगस तूप त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध होतं. आणि तुपाची किंमत मग काय, त्यांना 200 रुपये सुद्धा द्यायला परवडते. सागरजी, या सगळ्यामध्ये छोटे मासे आहेत की बडे मासे सुद्धा याच्यामध्ये आहेत? सांगा महाराष्ट्राला कळलं पाहिजे, कारण हा प्रश्न लोकांच्या आरोग्याचा आहे. लोकांच्या आरोग्याचा सर प्रश्न असल्यामुळे ही जी मंडळी आहे, जी माफिया मंडळी आहे, चालेल ही माणसं खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवाशी खेळतात. हे एका माणसाचं काम नाहीये, हा एक माणूस करू शकत नाही. वर्षानुवर्ष चालत आलेली ही त्यांची एक लाईन आहे. त्या लाईन मध्ये सगळे सामील आहेत, प्रशासन सामील आहे, सरकारमधली माणसं सामील आहेत, प्रशासनाला बरोबर महिन्याला हप्ते जात आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशासन सुद्धा तोंडावर बोट ठेवून निवांत काम करत आहे. कारण जर आपण बघितलं तर ह्या भारतामध्ये 2006 ला फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट हा 2006 ला आला. पण त्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली कधी, तर त्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2011 पासून चालू झाली त्या एफडीए अंतर्गत. पण 2011 पासून आज 2026 जर ह्या 15-16 वर्षाचा जर आपण कार्यकाळ बघितला तर आजपर्यंतचे जे आयुक्त होऊन गेले किंवा जे प्रशासन होऊन गेलं किंवा जे सरकार होऊन गेलं, त्यांनी काय उकडलं, त्यांनी काय केलं? जर एक आधी आता 15-16 वर्षानंतर मुंडे साहेबांसारखा एक त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी येतोय आणि जर तो त्या ठिकाणी काम करतोय तर त्याला सपोर्ट करणं ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. मी विचारतो देवदत्त, खरंय तुम्ही सांगितलेला मुद्दा खरा, वेळ माझा कमी आहे माझ्याकडे. देवदत्तजी, या सगळ्या विषयामध्ये आता मी अधिकृतरित्या त्याच्याबद्दलची नावं जोपर्यंत FIR मध्ये येत नाही तोपर्यंत मी त्यांची नावं कंपन्यांची घेणार नाही. कुठलाही ब्रँड एका रात्रीत उभा राहत नाही, तो खूप मेहनतीने उभा राहतो, त्यामुळे त्या ब्रँडची नावं घेत नाही. पण जी माहिती मिळते त्यानुसार हे केवळ कुठल्या तरी भुरट्या लोकांचं काम नाहीये. आता सागरजींनी सांगितलं एकट्या दुकट्याचं काम नाहीये, हे संघटितपणे होतंय आणि त्याच्या मागे मोठी यंत्रणा आहे, मोठे लोक आहेत त्याच्या मागे, मोठ्या संस्था आहेत, अशी जी गोष्ट आहे त्यात तथ्य आहे. खरंच हे असं होत आहे? मोठे मासे सुद्धा आहेत त्याच्यात? खरंय, कारण ज्यावेळी ही भेसळ होती तर त्याच्यामध्ये 600 लिटर ज्याचं कलेक्शन आहे, तर 600 लिटरचं त्यांनी दूध संकलन केलं आणि मोठ्या संस्थांना, प्रक्रिया संस्थांना यांनी 4000 लिटर ते दिलेले आहे. म्हणजे 7 पट दुधात वाढ कशी झाली हा पहिला सवाल आहे. याला मिक्सिंग करता ज्या व्हे परमिट पावडर वगैरे ज्या लागतात, ह्या नॉट फॉर रिटेल सेल हे त्याच्यावरती छापलेलं आहे. मग हे छापलेलं असताना ही पावडर ते ब्रँड आता FIR मध्ये जप्त केलेल्या मालामध्ये कंपन्यांची नावं त्याच्यामध्ये आलेत. ह्या पावडरी कोणाच्या कंपन्यांच्या आहेत, मग ह्या माल त्यांच्यापर्यंत गेला कसा, आणि तयार झालेला माल हा मोठ्या संस्थांकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. यांचे बँक ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सगळे तपासले गेले पाहिजेत. यांची CDR आता त्यांनी काढलेले आहेत पोलिसांनी. त्याचबरोबर मी मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलं का हा लोढा ज्यावेळी याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत, हा सगळ्यात मोठा आरोपी त्याच्यात असताना पोलिसांनी काल त्याला PC न मागता MCR त्या ठिकाणी मागितला. याच्यात पोलीस
कारण अन्न प्रशासन एफडीए चांगलं काम करते, पण पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद वाटते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, आपल्याकडे ह्या सगळ्यांना जर मुळासकट उखडून टाकायचं असेल तर सगळ्या यंत्रणांनी हातात हात घालून काम करावं लागेल. कोणीतरी प्रामाणिकपणे काम करताय आणि दुसरं त्याच्यावर मलाई खाण्याचा जर प्रयत्न करत असेल आणि ती आपल्याला संधी आहे असं समजून कोणी काम करत असेल ना, तर हे अतिशय वाईट आहे. मला या राज्यातल्या प्रत्येक प्रामाणिक माणसाला एक गोष्ट सांगायची आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये तो प्रामाणिक माणूस आहे. आज पोलीस असतील, अधिकारी असतील, व्यवस्थेतले असतील, नेते असतील, जे कोणी असतील, बाबांनो, आपण इथल्या सामान्य माणसाला रोज जे देतो ना, आपण आपला जो इमान आहे ते इमान आपण काय विकतो? लोकांचे जीव घेण्यासाठी जर आपण हे सगळ्या गोष्टी करत असू तर आपल्यातलं ते प्रामाणिकपण, आपण कुठल्या गोष्टीत पैसे खातोय याचं भान तरी नेमकं ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि आता मला सर तुम्ही सांगा प्रकाशजी, की या अशा लोकांना आळा घालण्याच्यासाठी तुम्ही सगळे दूध उत्पादक जे संकलक जे आहेत, ब्रँडवाले आहात, तुम्ही सुद्धा काहीतरी इंटरनल गोष्ट केली पाहिजे ना. तुमच्यामध्ये जर माफिया येऊन मिसळलेले असतील आणि ते तुमचा ताबा घेणार असतील, तुमच्या विश्वासार्हतेवर हा प्रश्न आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काय करणार आहात प्रकाशजी? आम्ही खरं तर मुंबईची जी आमच्या आयुक्तांच्या बरोबर मिटिंग झाली मुंडे साहेबांची, त्या दिवसापासून आम्ही सावध आहोत. आम्ही जिल्हा वाईज मिटिंग घेतोय. प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक विभागाची आम्ही मिटिंग घेऊन सर्व संकलनवाल्यांना आता आम्ही अलर्ट दिलेला आहे की बाबा हे कुणाच्याही लक्षात कुठं आलं तर आम्ही त्याची गय करणार नाही आणि भेसळीला कुठल्याही प्रकारे आम्ही समर्थन करणार नाही. खरं तर मुंडे साहेबांच्या बरोबर नाही, मुंडे साहेबांच्या पुढे एक पाऊल ठेवून आम्ही सर्वांनी हे काम केलं पाहिजे. याच्यामध्ये ठराविक असणारे हे जे खराब प्रवृत्तीचे लोक आहेत यांना योग्य नाही, अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही सुद्धा याच्या बरोबर आहोत. आणि आता सध्या काम करत असताना रात्रंदिवस एवढा आम्ही लक्ष देतोय की एक थेंबही दूध कुठे भेसळीचं यायला नाही पाहिजे. आणि आमचे संकलन करणारे बीएमसी वाले हे सर्व लोक आता अलर्ट झालेले आहेत. प्रश्न एवढाच आहे की या पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं कडक, तिथं कुठेतरी ढील दिली गेली, तिथं ते कडक झालं नाही. त्यामुळे या मूर्ख लोकांचं फावलं गेलं आणि आता त्याचं समूळ उच्चाटन करणं सरकारच्या बरोबर आमचंही सगळ्या लोकांचं काम आहे. कारण प्रामाणिक काम करणारे भरपूर लोक आहेत, चांगले ब्रँड चालवणारे लोक आहेत. अनेक वर्ष काम करून 80 वर्ष 40 वर्ष काम करून ते ब्रँड उभे राहिलेले आहेत. ती विश्वासार्हता आम्हालाही टिकवली पाहिजे. त्यामुळे आम्ही रात्रंदिवस या गोष्टी म्हणजे डोळ्यात तेल घालून काम करत आहोत. नक्की, आणि तुम्ही काम करा. चांगलं काम करणाऱ्यांच्या सोबत आम्ही सगळे आहोत, महाराष्ट्रात सगळेजण आहेत. पण आज ही चर्चा थांबवत असताना जसं आपण तुकाराम मुंडे यांच्या कामाचं, त्यांनी घेतलेल्या रिस्कचं जे धडाडी दाखवली त्याचं कौतुक आहे, या महाराष्ट्राला आहे. पण कौतुक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा करायला हवं की त्यांनी आज त्यांना ही सगळी कारवाई करण्याच्यासाठी खुली सूट दिली आहे. या राज्यातल्या मंत्र्यांचं सुद्धा कौतुक करायला हवं. त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारची साथ देणं गरजेचं आहे. आणि तुकाराम मुंडेंच्या बरोबरच या राज्यामध्ये एफडीएची जी संपूर्ण टीम आहे त्यांची, ही टीम ग्राउंडवर जाऊन काम करतेय आणि त्या काम करत असताना रिस्क घेतेय, लढतीये. जीवघेणे हल्ले होत आहेत तरी मागे हटत नाहीये. सामान्य माणसाचे जे आशीर्वाद आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत, सदिच्छा तुमच्या सोबत आहेत आणि माध्यम म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण या महाराष्ट्रामध्ये लोकांचे जीव घेणारी ही जी माफिया मंडळी आहे, ह्या सगळ्यांना मुळासकट उखडून काढणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य, उद्याच्या पिढ्या बर्बाद करणारी ही जी नराधम मंडळी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, या मताचे आपण सगळेजण आहोत. ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून लढूया आणि या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा मुद्दा लावून धरूया. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जेव्हा आपण हा प्रश्न विचारला होता बडे मुद्देच्या माध्यमातून, दूध भेसळखोरांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा का, बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 98% प्रेक्षक म्हणतात होय, 2% नाही म्हणतात. आजपर्यंत गेल्या 2 वर्षात बडे मुद्देचा हा असा पोल कधी आलेला नाहीये. 98% लोक एका बाजूला आहेत आणि हा मेसेज आहे त्या भेसळखोरांना सुद्धा, आणि ही शाबासकी सुद्धा आहे, ती म्हणजे इथल्या एफडीएच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, सरकारला सुद्धा. पुन्हा एकदा बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.